राज्यात प्लास्टिक बंदी करण्याची घोषणा करत त्याच्या अंमलबजावणीसाठी 1 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली आहे। मात्र पुण्यातील काही ठिकाणी काहींनी या निर्णयाचं स्वागत करत प्लास्टिक बंदी केली, तर काहींनी या निर्णयाला नकार देत प्लास्टिक बंदीला विरोध दर्शवलाय। प्लास्टिकच्या अमर्याद वापरानं होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय जाहीर केला। 50 मायक्रॉनच्या आतील प्लास्टिक पिशवी वापरण्यावर गेल्या 2 वर्षांपासून सातत्यानं कारवाई केली जात असून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जातोय। नगररोड क्षेत्रीय कार्यालय वरिष्ठ अधिकारी श्री शंकर जगताप म्हणाले, या भागात 12 दिवसात 31 ठिकाणी कारवाई करून 42,500 रुपये दंड वसूल केलाय। नागरिक प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती करतायत। नमस्कार, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री शंकर जगताप यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। राज्य सरकारने जे प्लास्टिक बंदीवर सुरुवात केली आहे त्याविषयी त्यांच्याकडनं आपण आढावा जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदीवर आता सुरुवात झालेली आहे 1 एप्रिलपासून, तर ह्या नगररोड भागामध्ये किती प्रोत्साहन किती सहकार्य मिळत आहे तुम्हाला? नक्कीच आपल्याला नागरिकांकडनं सगळ्या म्हणजे दुकानदार जे काय शॉपकीपर्स आहेत किंवा मोठे व्यापारी आहेत त्यांच्याकडनं पण आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय आणि आम्ही जे काय आता कारवाईसाठी फिरतोय त्यांना सगळं समजून सांगतो की हे प्लास्टिक वापरणं चुकीचं आहे, बंद करायला पाहिजे। महाराष्ट्र शासनाचे असे जी आर आलेले आहेत तर त्यांच्याकडनं आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळतोय। माझ्याकडं खराडीचा जो भाग आहे तर तिथून नागरिकांच्या प्रतिक्रिया अशा आलेल्या आहेत की आपल्याकडे आता आहे ना खूप मला बदल दिसतोय। बऱ्याच दुकानदार जे आहेत तर ते आता प्लास्टिक वगैरे वापरत नाहीयेत असं त्यांनी नागरिकांनी आपल्याला रिप्लाय करून पाठवलं। आतापर्यंत जे दंडात्मक कारवाई झाली गेलेली आहे तर त्यावर किती अशी रक्कम वगैरे जमा झालेली आहे का, जी कारवाई केली जाते महापालिकेकडनं? खरं असं काम आहे का, आम्ही ज्यावेळी फिरलो तर अगदी नगण्य लोक आहेत ना, म्हणजे याच्यापूर्वी आम्ही कारवाई बऱ्याचशा केलेल्या आहेत पण आता जे आम्ही करतोय तर आम्हाला अगदी नगण्य कारवाई करायला लागते आणि केल्यात आम्ही कारवाया। तर माझ्याकडे रेकॉर्ड आहे, 31 केसेस केलेले आहेत आम्ही आणि 42,500 आम्ही दंड वसूल केला गेलेला आहे। भाजी विक्रेत्याकडनं जे 50 मायक्रॉनपेक्षा जे कमी जाडीच्या वगैरे प्लास्टिक बॅगा नेहमी आवर्जून सापडतात, त्यात तुम्हाला सापडल्या गेल्या आहेत का ते लोकांनी बंद केले गेलेले आहे? नाही, मिळत होत्या पण आता त्यांच्यामध्ये पण अवेअरनेस आलेले आहे आणि ते पण आता ते बंद करत आहेत। आता तुम्ही नागरिकांना काय सांगा की प्लास्टिक बंद झाले ते सगळ्यात चांगला पर्याय आहे, त्या विरुद्ध काय वेगळा असा पर्याय हवा आहे का तुम्हाला? प्लास्टिक बंद त्याची सगळ्यात चांगली आहे? नाही, लोक विचारतात आम्हाला की काही पर्याय आहे का, पण एक आपल्याला ही इतकी सुंदर पृथ्वी आपली तर ही आपणच जपली पाहिजे। पुढच्या भावी पिढीसाठी आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे हे सुद्धा आम्ही त्यांना सगळं समजून सांगतो। म्हणजे प्लास्टिकचे हे विघटन लवकर होत नाही, वर्षानुवर्ष प्लास्टिक हे विघटन झालंच नाही होत, तर त्याच्यासाठी आहे ना प्लास्टिक बंदी ही खरंच असलीच पाहिजे। म्हणजे प्रदूषण आपण टाळण्यासाठी प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे, नक्की झाली पाहिजे। पूर्ण नागरिकांना आता वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नगररोड क्षेत्रीय कार्यालय। महाराष्ट्र शासनाने जो प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतलेला आहे तो आमच्यासाठी अतिशय उपयुक्त झालेला आहे। आम्ही आता जिथे कार्यालयाला जातोय तर स्वतः नागरिक प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कागदी किंवा जास्त करून कापडी पिशव्या वापरताना दिसतात आणि जे विक्रेते जे आहेत, आम्ही कालच कार्यालय गेलो होतो कल्याणनगरला, तर एका विक्रेत्यांनी स्वतःकडे कापडी पिशव्या ठेवलेल्या होत्या। तर राज्य शासनाचा जो निर्णय आहे तो अंमलात आणायला आता सुरुवात झालेली आहे। खरं तर आधीच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता, जेणेकरून आपल्या पर्यावरणाला जी हानी होत होती प्लॅस्टिकमुळे आणि आम्हाला जो कचऱ्यामध्ये जेव्हा काम करताना जेव्हा नागरिकांमुळे जो त्रास होत होता कापडी प्लॅस्टिक पिशव्यांमुळे, तो आता आम्हाला कमी होणार आहे। तर आम्ही नक्कीच सरकारचे आभार मानतो आणि आम्ही याच्या पुढेही जर कोणी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरत असेल आम्ही त्यांना प्रतिबंध करू। 23 एप्रिलपर्यंत शासनाने जो हे दिलेला आहे वेळ दिलेला आहे की आपल्याकडे जे प्लॅस्टिक थर्माकोल काही असेल तर ते तुम्ही महानगरपालिकेला देऊन टाका किंवा त्याचं काहीतरी तुम्ही दुसरीकडं हे करून टाका, डिस्पोज करून टाका। तर आम्ही तेवढा वेळ दिलेला आहे 23 एप्रिलपर्यंत, त्यानंतर मात्र आम्ही पूर्णपणे कारवाई करायला सुरुवात। सरकारनं जो निर्णय घेतला आहे प्लास्टिक पिशवी बंदीचा, खरंच या ठिकाणी आपण म्हणजे महिला किंवा जे भाजीवाले असतील ते कापडी पिशव्या घेऊन येत आहेत। पहिला असा हट्ट होता त्यांचा की प्लॅस्टिकची पिशवीच पाहिजे, परंतु आता शासनानं हा निर्णय घेतल्यापासून जवळजवळ सगळेच गिराईक म्हणजे 100% गिराईक प्लॅस्टिक पिशवीचा वापर न करता कापड्या पिशव्या घेऊन येत आहेत आणि याच्यामुळं आमच्या धंद्यावर काहीच परिणाम झालेला नाही। राज्य सरकारने जो प्लास्टिक पिशवी बंदीचा जो निर्णय घेतला आहे तो खूप चांगला आहे, त्याचं आम्ही सगळ्या महिला स्वागतच करतो।
आजकाल बायका बाजारात जाताना भाजीवाल्याकडे प्लास्टिक पिशवी मागतात, पण त्याच्यापेक्षा घरूनच तुम्ही कागदी पिशवी आणि कापडाची पिशवी न्यावं, ते बघून आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि पर्यावरणासाठी हा खूप चांगला उपयोग आहे. राज्य सरकारचा निर्णय एकदम चांगला आहे प्लास्टिक बंदीचा. त्या पर्यायी कापडी आणि पेपर वापरले जाईलच, पण ज्या महिला जॉब करतात आणि त्यांना जे पार्सलने न्यायची सवय असते किंवा जरुरी आहे ते नेणं, तर त्यासाठी सुद्धा एक काहीतरी पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे. प्लास्टिकच्या ऐवजी दुसरं काहीतरी त्याचं सामान कमीत कमी पार्सल नेण्यासाठी तरी काहीतरी व्यवस्था असावी. प्रतिनिधी सुषमा पाटील, NTV न्यूज मराठी, पुणे.